मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिकचं जे आन्सर की आहे तर ते जे विद्यार्थी म्हणून उत्तर तालिका जे आहे एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी लागलेले आहे लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे आपण या ठिकाणी चेक केलं असेल की जवळपास 3 ते 4 प्रश्न जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे त्यामध्ये टाकलेले आहेत लक्षात ठेवा। आणि त्याच्यावर जे विद्यार्थी मिळवणं हस्तक्षेप या ठिकाणी केलेला आहे तर नक्की आपले जे विद्यार्थी मिळवणं 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढणारच आहे लक्षात ठेवा। प्रत्येकाचे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज चालकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपले सर्वांचे मार्क या ठिकाणी वाढणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज चालकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, निकाल कधीपर्यंत लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर निकाल कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत हा रिझल्ट लागणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर कट ऑफ या ठिकाणी किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, सेफ स्कोर का आहे, कट ऑफ किती जाणार आहे, सेफ स्कोर किती असणार आहे, सेफ झोन किती असणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। शिपाई हमाल फराज चालक लिपिकमध्ये कट ऑफ किती जाणार आहे, कमी जाणार आहे की कितीच्या रेशोने जाणार आहे, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की आपल्याला पास होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपण या ठिकाणी पास होणार आहे याबद्दल हे सुद्धा आपल्याला अंदाज लागणार आहे। त्याचबरोबर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं जास्त विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय केले जाणार आहे त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मिळवणं, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये किती मार्क पडले मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज चालक लिपिक या पदामध्ये तुम्ही कोणत्या पदामध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला किती मार्क पडले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून एक आपल्याला अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोनं मार्क आहे, मुलांना जास्त टॉपर आहे, एकदम हायफाय जास्त मार्क आहे, कमी मार्क आहे, मीडियम मार्क आहे, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक जर आपण या ठिकाणी पाहिलं यावर्षी जागा जास्त होत्या लक्षात ठेवा, यावर्षी भरमसाठ जागा आहे आणि त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ कमी जाण्याचे हे एक मोठं कारण आहे। आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं आन्सर की आपण पाहिलेली आहे तर प्रत्येक शिफ्टमध्ये जर पाहिलं तर 3 ते 4 प्रश्न असे त्यांनी टाकले की ते कन्फ्यूज करणारे आहे। तर ते जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे जे काही प्रश्न आहेत तर ते चुकीचे प्रश्न आहे, तर ते मुलांकडून या ठिकाणी चुकलेले आहे। त्यामुळे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं साहजिकच आहे की आपल्याला 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढण्याचे आहे लक्षात ठेवा, वाढणार आहे। तर साहजिकच आहे कारण की आयोगाने जे विद्यार्थी मिळवणं कन्फ्यूज करणारे प्रश्न त्यामध्ये टाकलेले आहे लक्षात ठेवा, त्यामुळे कट ऑफ आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे लक्षात ठेवा। आणि पहिली गोष्ट जागा जास्त आहे, एक जरी जागा असेल तर 1:10च्या रेशोमध्ये पोरं पास केले जाते, पण त्यांना 1:10चा रेशो भेटणार नाही तर 1:15च्या रेशोने ते पोरं घेणार आहे लक्षात ठेवा, कारण की पुढची सुद्धा प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कटणार आहे त्यामुळे ठीक आहे। तर 1:15च्या रेशोने ते पोरं त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर त्यामुळे आपण जागांचा जर आपण विचार केला तर पहा लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर 1332 जागा आहेत, 1332 जागा लिपिकमध्ये आहे आणि 1:15चा जर रेशोनं आपण पाहिलं तर 19 ते 20,000 पोरं या ठिकाणी पास केले जाणार आहे लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर वाहन चालकचं जे पद आहे 37 जागा आहे, 37 जागा वाहन चालकमध्ये आहे आणि 1:15चा जर आपण रेशो पकडला तर 600+ विद्यार्थी पास त्या ठिकाणी केले जाणार आहे। त्याचबरोबर शिपाई हमाल फराजचा पद आहे त्याचे जे जागा आहे ह्या जवळपास 887 आहे आणि 1:15चा जर रेशो पकडला तर 13.5 ते 14,000च्या आसपास त्या ठिकाणी पोरं पास होऊ शकते लक्षात ठेवा, कारण की जागा जास्त आहे लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर त्यांना 1:10चा रेशो भेटू शकत नाही लक्षात ठेवा, तर 1:10चा रेशोने भेटला तर 1:15च्या रेशोने ते बोलावणार आहे असं याच्या अगोदर सुद्धा झालेलं आहे। 1:10च्या रेशोनं सापडला नाही तर 1:15च्या रेशोनं मुलं बोलावलेले आहे लक्षात ठेवा, तर निश्चित राहा। तर आता या ठिकाणी आपण रिझल्टचा जर आपण विचार केला तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर रिझल्ट कधी लागणार आहे, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठ शिपाई हमाल फराज चालक
लिपिकचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय, सेफ स्कोर आहे किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही या ठिकाणी वाहन चालकचं पद आहे, ड्रायव्हरचं जे काही पद आहे, तर ड्रायव्हरचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर ड्रायव्हरचा जो पेपर आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये ड्रायव्हरचा जो पेपर आहे हा 20 मार्काचा होता आणि 20 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे जवळपास 13 ते 16च्या दरम्यान या ठिकाणी कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे, एवढा काही सेफ स्कोर असणार आहे. 13 ते 16च्या दरम्यान जर मार्क असेल तर एवढा काही कडाप जाण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे लिपिकचं पद आहे, तर लिपिकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लिपिकचा जो पेपर हा जे विद्यार्थी मित्रांनो 90 मार्काचा लिपिकचा पेपर झालेला आहे, एक लक्षात ठेवा. आणि 90 मार्काचा हा पेपर होता आणि त्याचबरोबर मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो जास्त मार्क पडलेले आहे, म्हणजे टॉपर जास्त मार्क पडलेली नाही आहे, टॉपर सुद्धा कमी मुले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि लिपिकमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 19,500 ते 20,000च्या आसपास पोरं या ठिकाणी बोलावायचे आहे, एक लक्षात ठेवा. त्यामुळे जो कडाबा हा या ठिकाणी घसरणार आहे, कारण की सर्वात जास्त ज्या जागा आहेत तर त्या लिपिकमध्ये आहे. तर आता लिपिकचा कडाबा या ठिकाणी किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये. तर पहा लिपिकचा जो पेपर हा 90 मार्काचा होता, तर 90 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर 55 ते 60च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे. याच्या रेशोनं जे विद्यार्थी मित्रांनो कडाप जाणार आहे जवळपास तुम्हाला 55 ते 60च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर एवढा काही कडावा, एवढा काही सेफ झोन या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाईचा कडाप किती जाणार आहे. तर पहा शिपाईचा जो पेपर हा 30 मार्काचा होता, एक लक्षात ठेवा. तर 30 पैकी जो कडाप या ठिकाणी जाणार आहे तर तो जाणार आहे या ठिकाणी 19 ते 23च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. जो काही तुम्ही शिपाईचा पेपर दिला असेल तर 30 मार्काचा हा पेपर होता, 30 पैकी तो कडाप जाणार आहे 19 ते 23च्या दरम्यान जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे काही फरादचं पद आहे तर फरादचा जो कडाप आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्काचा पेपर होता फरादचा, तर 30 पैकी तो कडाप जाणार आहे 19 ते 23च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही सेफ स्कोर आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये जे काही हमालचं पद आहे, हमालचा जो पेपर हा 30 मार्काचा पेपर होता आणि 30 पैकी जो कडाप हमालचा जाणार आहे तर तो जाणार आहे या ठिकाणी 19 ते 23च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एवढा काही सेफ झोन असणार आहे, एवढा काही सेफ स्कोर आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी मित्रांनो एकच कमेंट होती की सर किती मार्क वाढणार आहे. तर पहा जवळपास आपल्याला 3 ते 4 मार्क या ठिकाणी वाढू शकते, कारण की आयोगाने जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठमध्ये शिपाई हमाल फराज चालक लिपिकचा जो काही पेपर आहे तर त्यामध्ये आयोगाने जे काही प्रश्न टाकले म्हणजे 3 ते 4 प्रश्न असे तुम्ही पाहिले असेल की ते कन्फ्यूज करणारे आहे, चुकीचे प्रश्न त्यांनी टाकले, त्यामुळे ते विद्यार्थ्यांकडून चुकी झाले, विद्यार्थ्यांचे ते प्रश्न चुकलेले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर हस्तक्षेप या ठिकाणी झालेला आहे, तक्रार या ठिकाणी गेलेली आहे, तर नक्की मार्क आपल्याला 3 ते 4 मार्क भेटणार आहे. हा जो मी तुम्हाला कडाप सांगितला यापेक्षा जरी तुम्हाला 3 ते 4 मार्क जरी कमी असेल, हिम्मत सोडायची नाही, तयारी आपल्याला चालू ठेवायची आहे पुढची. तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराजनगर खंडपीठचा शिपाई हमाल फराज चालकचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेला निकाल लागणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 15 ते 20 जूनच्या अंदर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे. 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान या ठिकाणी रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे. आजच्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय.